पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यामध्ये अनेक भारतीयांनी त्यांचा जीव गमावला. यामध्ये अनेक जोडपीही होती आणि त्यातलंच एक जोडपं होतं लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल. अगदी 6 दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या हनीमूनसाठी म्हणून ते पहलगामला गेले होते. त्यानंतर हिमांशी नरवाल यांचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज माध्यमांमध्ये व्हायरल झाले. आत्ता तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो त्यांनी नुकताच दिलेला एक बाईट होता. विनय नरवाल यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि तिथे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे ब्लड डोनेशनसाठी गेलं होतं. त्यानंतर जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्या असं म्हणाल्या होत्या की आम्हाला मुस्लिमांना किंवा काश्मीरी लोकांना तुम्ही टार्गेट करू नका, आम्हाला फक्त शांतता हवी आहे आणि जस्टिस हवाय, न्याय हवाय. ज्या लोकांनी माझ्या पतीचा त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली त्यांना शिक्षा व्हायला हवी असं त्यांनी बाईट दिला. पण यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करायला सुरुवात झाली आणि सुरुवातीला म्हणजे जेव्हा ही सगळी घटना घडली त्या घटना झाल्यानंतर अगदी भाजपच्याच काही अकाउंट्सवरून गिबली आर्ट करून त्यांचा जो फोटो होता तो व्हायरल करण्यात आलेला होता. त्यांचा एक फोटो होता त्यांच्या पतीच्या शेजारी त्या बसलेल्या आहेत पहलगाममध्ये आणि तो फोटो प्रचंड त्यावेळेला व्हायरल झालेला होता. आणि अर्थात अतिशय ही दुःखद घटना होती, पण त्याचंच जिबली आर्ट करावं तेही सरकारमधल्या लोकांनी हे चांगलं नाहीये किंवा हे योग्य नाही असं त्यांच्याकडनंही म्हणण्यात आलेलं होतं. आणि ते फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतोय. तर ह्या फोटोजवरून सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी आत्ता हा नुकताच जो बाईट दिला या बाईटवरून सुद्धा त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. काही ट्विट्स आहेत त्याचे आम्ही स्क्रीनशॉट्स काढलेले आहेत तुम्हाला हे दाखवण्यासाठी की लोक नेमकं काय बोलतायत त्यांच्याबद्दल. त्यांनी ही प्रतिक्रिया जी होती ती माध्यमांना दिल्यानंतर त्यांचा फेसबुक अकाउंट लोकांनी स्टॉक केलेलं होतं. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरचे त्यांच्या ज्या जुन्या पोस्ट्स आहेत त्याचे स्क्रीनशॉट्स काढून लोक व्हायरल करतात. त्याच्यातलं पहिलं हे ट्विट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हिमांशी स्वामी जे त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं त्या अकाउंटवरती त्यांनी एक पोस्ट शेअर केलेली होती. ती पोस्ट शेअर करत त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूयात की नाव दिस मेक्स सेन्स. हिमांशी स्वामी द वाईफ ऑफ नेव्ही लेफ्टनंट Vinay Narwal, who was killed by Pakistani terrorists in Pahalgam, her Facebook post reveals her प्यार towards Pakistan. अर्थात म्हणजे आता त्यांचं पाकिस्तानवरती प्रेम आहे आणि त्यांच्या फेसबुकवरच्या काही अनेक वर्षांपूर्वीच्या पोस्टमधनं आपल्याला हे स्पष्ट होतंय असं या ट्विटर युजरचं म्हणणं आहे. पुढे आपण बघूयात आणखीन ट्विट्समध्ये सुद्धा असंच त्यांच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. हे काय म्हटलेले आहेत बघा की दॅट डे शी वॉज क्राईंग लाईक एनिथिंग, नाउ लुक ॲट हर फेस, इट्स ॲज इफ नथिंग हॅपेंड. आता काही घडलंच नाहीये असा त्यांचा चेहरा आहे असं यांचं म्हणणं आहे. जस्ट फाउंड आउट इन्शुरन्स अमाउंट गिवन टू अ डिसीज्ड सोल्जर्स वाईफ अँड यू विल गेट दी आन्सर. आय विल नॉट बी सरप्राइज्ड इफ दिस लेडी pockets the benefit of 4 days of relationship and parents may be left high and dry. Be careful in handling this issue. Maybe she might be offered ticket also for any political party. By then her life is set. म्हणजे एका अर्थी याच्यातनं असं म्हटलं जातंय की ज्या इन्शुरन्सचे पैसे त्यांना मिळतील किंवा आर्मीकडनं जे त्यांना मदत केली जाईल किंवा सरकारकडनं जी मदत केली जाईल ते सगळे पैसे ती स्वतः तिच्याकडे ठेवणार आहे आणि विनय नरवाल यांचे जे पालक आहेत त्यांना मात्र याच्यातनं काहीच मिळणार नाहीये. सो हे इंडियन आर्मीला सांगतायत की तुम्ही काळजी घ्या की तुम्ही कसं हे प्रकरण जे आहे ते हँडल करणार आहात. त्यानंतर आणखीन एक जे खाली यांचं म्हणणं आहे की कुठला तरी एक पक्ष त्यांना तोपर्यंत तिकीट देईल हरियाणामधून आणि त्यांचं सगळं जे आहे ते सॉर्ट आउट होईल, त्यांची लाईफ सेट असणार आहे असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलंय. पुढे बघूयात. आता हे दोन ट्वीट्स मध्ये काय म्हटलं गेलेलं आहे आपण बघूयात की इसकी भाषा से लग रहा है ये चुनाव लड़ेंगी और इसका इसके पति के साथ संबंध अच्छे होंगे, कुछ ही दिनों में ये दूसरी शादी भी कर लेगी. म्हणजे हिच्या नवऱ्याबरोबरचे संबंध चांगले नव्हते, काही दिवसातच ही पुन्हा एकदा लग्न करेल असं त्यांच्याबद्दल म्हणण्यात येत आहे. या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे की समवन प्लीज वॅक हिमांशी नरवाल अँड गेट हर टू रियालिटी. इट इज बिकॉज ऑफ वुमेन लाईक हर दॅट ऑल विमेन आर कन्सिडर्ड अ लाफिंग स्टॉक. म्हणजे त्या जे बोललेल्या आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे इतर सगळ्या महिलांना सुद्धा लाफिंग स्टॉक कन्सिडर केलं जातं किंवा त्यांच्याबद्दल म्हणूनच इतक्या हलक्यामध्ये त्यांच्याबद्दल बोललं जातं असं या युजरचं म्हणणं आहे. आपण पुढे बघूयात. या ट्वीटमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की इस औरत के पति को इसलिए मारा गया क्योंकि वो हिंदू था, उसे कलमा नहीं आता था, उसके लिंग का खतना नहीं हुआ था. जी हाँ, पहलगाम हमले में दरिंदगी के साथ मारे गए नेवी ऑफिसर की 3 दिन रही पत्नी यही है वो औरत जो बोल रही है घटना को हिंदू मुस्लिम से मत जोड़ो. मैं इतना तो कहूँगा कि ये औरत 3 दिन में खा गई अपने पत्नी विनय नरवाल को. म्हणजे तिच्यामुळे 3 दिवसात तिच्या नवऱ्याचा जीव गेलेला आहे असं ह्या युजरचं म्हणणं आहे.
त्याच्यानंतर हा एकच व्हिडिओ आहे खरं तर ANIचा किंवा त्यांनी तो टाकलेला आहे आणि तोच व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही बघितलं तर तुम्हालाही लक्षात येईल. तुम्हाला फक्त खाली कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघायचं की लोक नक्की काय काय बोलतायत या सगळ्याबद्दल. एकांचं असं म्हणणं आहे की इसे गोली मारनी थी पती के जगह, हिच्या नवऱ्यापेक्षा हिलाच गोळी मारायला हवी असं सुद्धा ते म्हटलेले आहेत. पुढे आपण ट्विट बघूयात. यांचं असं म्हणणं आहे की हिमांशी द वाईफ ऑफ लेफ्टनंट विनय नरवाल ब्लेम्स कश्मीरी हिंदूज अँड टेम्पल्स फॉर आसिफा बट शी सेज डोंट ब्लेम कश्मीर अँड मुस्लिम्स इवन वेन इस्लामिस्ट टेररिस्ट किल्ड हर हजबंड अँड टेकिंग डाउन हिज पॅन्स अँड फोर्सिंग हिम टू रिसाइट द कलमा. This is not secularism. This is openly supporting Islamist terrorists and their actions. त्यांची ही पोस्ट होती त्यांनी केलेली ज्यावेळेला आसिफा चं सगळं प्रकरण झालेलं होतं त्यावेळेला त्यांनी एक पोस्ट केलेली होती. तेव्हाची पोस्ट त्यांनी स्क्रीनशॉट काढून इथे टाकलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की हे सेक्युलरिझम नाही आहे तर त्या इस्लामिस्ट टेररिस्टला सपोर्ट करतात किंवा त्यांच्या ॲक्शन्सला सपोर्ट करतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर यांचं काय म्हणणं आहे म्हणजे यांच्या ट्विटमधनं हे दिसून येतं की त्यांनी त्यांचं फेसबुक प्रोफाईल जे आहे ते त्यांनी किती स्टॉक केलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की दिस इज हिमांशी स्वामी द वाईफ ऑफ नेव्ही लेफ्टनंट विनय नरवाल हु वॉज किल्ड बाय पाकिस्तानी इस्लामिस्ट टेररिस्ट इन पहलगाम. हर फेसबुक प्रोफाईल सीम्स टू इंडिकेट हर एफिनिटी टुवर्ड्स पाकिस्तान सो हर रिॲक्शन नाव इज इन सरप्राइझिंग. सो पुन्हा एकदा तेच की हिची रिॲक्शन जी आहे यांची रिॲक्शन जी आहे ती सरप्राइझिंग नाही. त्यांनी ही जी प्रतिक्रिया दिलेली होती माध्यमांना ती सरप्राइझिंग नाही आणि ती का सरप्राइझिंग नाही आहे तर त्यांचा फेसबुक प्रोफाईल आम्ही स्टॉक केलेला आहे. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरती आम्हाला सगळ्या अशाच पोस्ट त्यांनी केल्या होत्या त्या दिसलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे बघूया. काही लोकांचं म्हणणं आहे की ये कब मरेगी सेकंड राखी सावंत ऑफ UP असं त्यांना म्हणण्यात येतं याच्यामध्ये आणि वर तर शिवी देण्यात आली आणि अशा अनेक शिव्या ज्या आहेत त्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत X या माध्यमावरती. पण या सगळ्यातनं आपल्याला एकच लक्षात येतं की त्यांनी ही जी प्रतिक्रिया दिली होती त्याच्यावरनं त्यांना ट्रोल करण्यात आलं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा पहलगाम हल्ला झाला होता त्यानंतर यांचेच फोटोज व्हायरल करण्यात येत होते. त्यांचा जो एक फोटो होता तिथला त्या ग्राउंडवरचा तिथे बसलेला त्या गार्डनमधला तो फोटो सगळीकडे व्हायरल करण्यात येत होता. त्यांना सहानुभूती दिली जात होती किंवा त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात होतं की किती वाईट झालंय त्यांच्याबरोबर वगैरे वगैरे. पण आता त्यांनाच ट्रोल केलं जातंय आणि हे ट्रोलर्स जे आहेत ते फेक अकाउंट्स आहेत का हे खरे लोक आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. पण अशा प्रकारे एखाद्या इतक्या दुर्दैवी घटनेनंतर कोणाला तरी ट्रोल करणं हे कितपत योग्य आहे हाच प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतो. हे इनसेन्सिटिव्ह वागणं ज्याला म्हणतात हे त्याचंच एक उदाहरण आहे. त्याच्यामुळे हे सगळे ट्रोल्स जे होते ते आम्ही तुम्हाला याच्याचसाठी दाखवत होतो की सोशल मीडियाचा वापर करताना आपण कोणाबद्दल काय बोलतोय कसं बोलतोय याची काहीतरी मर्यादा जी आहे ती आपण कुठेतरी पाळली गेली पाहिजे. पण ते आपल्याला इथे होताना दिसत नाहीये. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.